मनधरणी करून सगळ्यांना कन्व्हिन्स करून एक मताने या देशामध्ये महिला आरक्षणाचं बिल आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि इम्प्लिमेंट देखील केलं। मागच्या आठवड्यामध्ये या बऱ्याचशा भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या आणि मित्र पक्षाच्या अनेक महिला आपल्या लॉबीमध्ये भेटल्या, कारण का त्या बॅल्कनीमध्ये ही सगळी प्रक्रिया बघायला आल्या होत्या आणि त्यातली प्रत्येक महिला मला म्हणाली की आम्ही आदरणीय पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला संधी मिळाली, आम्ही निर्णय प्रक्रियेचा। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा एक, आणि मी खूप विनम्रपणे हे बोलू इच्छिते की थोडंसं कन्फ्युजन हे काही लोकांच्या मनात झालेलं दिसतंय मला, आणि हे मी खूप विनम्रपणे म्हणते की ज्या नारी शक्ती वंदन अभियानचा जो निर्णय घेतला तो निर्णय 20 सप्टेंबर 2023 मध्ये लोकसभेमध्ये एक मताने पास झालेला। मी रिपीट करते, नारी शक्ती वंदन अभियान 20 सप्टेंबर 2023 मध्ये एक मताने लोकसभेत पास झाला, 21 तारखेला राज्यसभेत पास झाला आणि 28 सप्टेंबर 2023 मध्ये प्रेसिडेंटनी तो नोटिफाय केला। म्हणजे नारी शक्ती वंदन अभियान हे बिल युनॅनिमसली एक मताने पार्लमेंटनी पास केलेलं आहे। त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं आणि आजही मी विनम्र विनंती करते, जी आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलेली आहे ऑफिशियली पार्लमेंटमध्ये, की ह्या क्षणी तुम्ही ह्याचं इम्प्लिमेंटेशन करा। 543 मधल्या 33% महिलांना आरक्षण तुम्ही लगेच द्या। आम्ही पूर्ण त्याच्यासाठी तयार आहोत। आमचा आग्रह आहे, आज आणि उद्या नाही, कालच हे करायला पाहिजे होतं। तर मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचंय की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलंय तर आपण आता 2026 मध्ये आहोत। 24, 25, 26 अडीच वर्ष झाले हे बिल पास करून। ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं। त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33%च्या आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलंय आणि विरोधाचा विषय येतोच कुठे? माननीय मुख्यमंत्री त्या डिबेटमध्ये नव्हते, कारण का ते राज्यात होते। आम्ही पार्लमेंटमधल्या डिबेट्सची मी माहिती सांगते तुम्हाला, कारण 2-3 गोष्टी आणि त्यात झालेले बदल तुम्हाला सांगते। ही क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असली पाहिजे। त्यावेळेस असं ठरलं होतं की डिलिमिटेशन आणि सेन्सस या दोन्ही गोष्टी याची चर्चा त्या बिलामध्ये आहे, पण सेन्सेस कुठला? तो येईल तो सेन्सेस ना। मग भारत सरकारने शब्द दिला होता ती सेन्सेस करणार, त्याच्यानंतर मागणी झाली की जातीय जनगणना करा, हा शब्द केला आणि जातीय जनगणना सुरू झाल्या पाहिजे। गेल्या 3 माझी स्वतःची बजेटमधली भाषणं काढून बघा, त्याच्यात कास्ट सेन्सससाठी जातीय जनगणनेसाठी तुम्ही पैसे दिलेले नाहीत, हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये बोलते। मग मला सांगा, जर तुमचं सरकार गेले 12 वर्ष आहे, मागणी झालेली आहे, तुम्ही कास्ट सेन्सससाठी हो म्हणलेला आहात, मग सेन्सस वेळेवर सुरू केलं का नाही? तुम्हाला जर माहिती होतं की महिला आरक्षण, डिलिमिटेशन या सगळ्या गोष्टी, कास्ट सेन्सस आपल्याला टाइम बाउंड मॅनरमध्ये करायचं, एवढं मोठं तंत्रज्ञान आणि यंत्रणा आहे, जर आधार सारखा मोठा कार्यक्रम हा देश घडू शकतो, तर मग ह्या सगळ्या गोष्टी का नाही भारत सरकार करू शकत? कारण का त्याची इच्छाशक्तीच नव्हती करण्याची। दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे की जेव्हा आता ही एक गोष्ट वारंवार चर्चेत येते, माननीय मुख्यमंत्री म्हणाले की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला जेव्हा मागच्या सेशनमध्ये, एक तर ह्या सेशनचं टायमिंगची गरज काय, म्हणजे सगळी 4 राज्यात इलेक्शन चाललं होतं, तातडीने सगळे कामं सोडून त्या सेशनसाठी गेले, क्या पाया? राज्यसभाचं 3 दिवस उगत चालली। एखाद्या दिवस आम्ही पेट्रोल डिझेलचा भाव वाढला, सिलेंडरचा भाव वाढला आणि आंदोलन केलं तर आम्हाला चेअरवरनं सांगण्यात येतं करोडो रुपयाचं नुकसान होतंय, कशाला तुम्ही पैसे वाया घालवताय? हाच प्रश्न आज मला भारत सरकारला विचारायचा आहे की 3 दिवस राज्यसभा चालली, 3 दिवस लोकसभा चालली, क्या पाया? काय गरज होती करोडो रुपयाचा चुराडा करायची? त्याच्याऐवजी आज वेस्ट एशियामध्ये जो क्रायसिस चाललाय त्याच्यावर का नाही स्टेटमेंट भारत सरकारने केलं?
सिलेंडरचे जे इश्यूज तुमच्या सगळ्या चॅनलवर चालतात, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, महिलांच्या होणारे महाराष्ट्राचे अत्याचार वाढले, महिलांच्यावर अत्याचार वाढल्यानंतर आज अनेक गोष्टी सगळीकडे विशाखा कमिटी आहे का, हा एक पहिला मुद्दा महाराष्ट्रात आज अतिशय महत्वाचा आहे. महिला कमिशन, तुम्हीच आता म्हणल्या की दिल्लीवरनं महिला कमिशनच्या महिला आज आल्या होत्या, मग महाराष्ट्रात महिला कमिशनला आहे का कोणी आता? ती जागा रिक्त आहे. म्हणजे विशाखा कमिटी सगळ्या झाल्या आहेत का माहिती नाही. आज महिला आयोगाला अध्यक्ष महाराष्ट्रात आहे का, देशाच्या आल्या होत्या, आनंदाची गोष्ट आहे, पण महाराष्ट्राला स्वतःची नको का एक महिला आयोग? एवढं जर माझं म्हणणं आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना. तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं, 543 करून टाका, आतापर्यंत झालं असतं. मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आतापर्यंत कळलं असतं ना. डिलिमिटेशन मध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का कोणी थांबवलं या सरकारला? आमची तयारी आहे. आणखीन एक थोडंसं क्रोनॉलॉजीमध्ये तुम्हाला परत मागे नेते. आम्हाला जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की 50% सीट्स आम्ही प्रत्येक राज्यात वाढवणार. मग त्याचं काय झालं? ते बिलात का नाही आलं? एवढं तुम्ही सेशन बोलवलं, सेशनच्या आधी अनेक गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या, मग त्या का नाही बिलात आल्या? एवढं सेशन बोलवलं, त्याच्या आधी मीटिंग्स घेतल्या सगळ्या विरोधी पक्षाबरोबर. इथे एक वेस्ट एशियामध्ये क्रायसिस चाललंय, तुमच्या सगळ्या चॅनल्सवर रोज दाखवतायत की आपल्याच एका बोटीवर अटॅक झाला, आपले लोक जगभरात अडकले, तिथे बॉम्ब फुटतोय. अरे चाललंय काय? एकीकडे 4 इलेक्शन चालली आहेत, एकीकडे तेलाचा भाव कुठपर्यंत पोहोचलाय, गगनाला टेकतो, आणि तुम्ही महिला आरक्षण आणून त्याच्यात प्लॅनिंग पण नाही, न डिलिमिटेशन न कास्ट सेन्सेस, ह्याच्यावर कुठली चर्चा नाही. अखिलेश यादवजी जेव्हा ओबीसीची मागणी केली, कुठे उत्तर होतं भारत सरकारकडे? उत्तरच नव्हतं. प्रियांका गांधी बोलल्या, अखिलेश यादव बोलले, डिम्पल यादव बोलले, अमोल दादा बोलले, आपले भास्कर सर बोलले, बगरे सर, कुठे होती यांची सगळ्यांची उत्तर? अजिबात मला वाटत नाही, कारण का आमचा महिला आरक्षणाला विरोधच नाहीये. ते बिल पास झालेलं आहे. तुम्ही काय प्रश्न विचारताय माहितीये का, की मी 12वीला आहे आणि तुम्ही मला सांगताय ताई तुमच्या 10वी, तुम्ही 10वीच्या परीक्षेला बसले नाही. अहो मी 12वीला कशी पोहोचले असते जर 10वीची परीक्षा दिली नसती तर? महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं आहे. महिला आरक्षणाचं बिल 2023 मध्ये पास एक मतानी झालेलं आहे. म्हणजे मी 10वी पास झाल्याशिवाय मी 12वीत कशी जाईन? असं मी अजिबात म्हणत नाही, असं मी म्हणत नाही. माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे, आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे, कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना. बिल पास झाल्या. अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी, ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही. अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी जर 10वीत पास? अरे काय विषयच नाही ना, कारण का डिबेटच नाहीये. जर माननीय मुख्यमंत्री मला म्हणाले तुमचा महिला विरोध आहे, मी म्हणेन अहो आम्हीच एकमताने बिल पास केलं, तुमच्याच सरकारने आमचे आभार मानले बिल पास करताना. जरा डिबेट, महिला आरक्षणाचा बिलचा विषयच नाहीये, विषय फक्त डिलिमिटेशन बद्दल सीमित आहे. कसे महिला विरोधात सांगा ना मला. अरे नाही, कुठलं काय, एवढं जर असतं तर विधेयक पडलं असतं का? एवढी तयारी का नाही केली मग सरकारने? त्यांच्या अलायन्सला विचारा ना, मला कशाला? आणि ऑन रेकॉर्ड नका विचारू, ऑफ रेकॉर्ड विचार. ऑन रेकॉर्ड बोललं ते एजन्सीज एकदम ऍक्टिव्ह होते. मला मनापासून आनंद आहे जर भारतीय जनता पक्ष एक जन आंदोलन उभं करणार असेल तर चांगली गोष्ट आहे. ह्याचा अर्थ लोकशाहीमध्ये टिकते अजून थोडे दिवस. जन आंदोलन उभं करणार असतील तर त्यांनी करावं, गैर काय त्याच्यात? मग म्हणजे एका सत्तेमधल्या पक्षाला विरोधकांच्या विरोधात जन आंदोलन उभं करावं लागतंय, आणि कशावर? म्हणजे जो विषयच नाहीये त्याला जर विषय करायचा असेल तर गुड लक टू देम. हो, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काय पण बोलायचा अधिकार आहे. आपण त्या गोष्टीला वास्तवतेपासून दूर असेल तर काय करू शकतो माणूस? म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये
की जे विधेयक पास झालंय ते मूल 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी. तुम्ही परत कुठे त्या 10वीच्या परीक्षेला बसवताय? जे पास झाले ते झाले ना. आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या दुटप्पीपणाची सवय झालेली आहे. मी पार्लमेंटमध्ये रोज बघते ते, मला काही नवीन वाटत नाही. एक दुसरा, तुम्ही हा पुण्याचा विषय काढलाच आहे म्हणून एक सांगते. मला एक सांगा, डिलिमिटेशन बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांनी पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर दाखवलेली बातमी आहे की किती विरोध केला होता. दत्ता धनकवडेचं उदाहरण मी तुम्हाला नाव घेऊन देते. दत्ता धनकवडेंच्या वॉर्डमध्ये दत्ता धनकवडेंनी तुमच्या चॅनलवर किती विरोध केला होता डिलिमिटेशनला. पुण्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं होतं की पाहिजे तसे वॉर्ड ह्यांनी पाहिजे तसे फोडले, त्याला काही नियम कायदा लागू झालेला नाही, सगळे कोर्टात गेले, कुणाला न्याय मिळाला. आणि ही फक्त पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं एक उदाहरण मी तुम्हाला देते. अशी राज्यात देशात उदाहरणं आहेत. आणि जर सगळेच लोक विरोधात आहेत, आम्ही चर्चेला बसायला तयार होतो. आजही आमचं म्हणणं आहे, आज सेशन बोलवा, आम्ही सगळे कामं सोडून जातो दिल्लीला. 543 मध्ये करून टाका ना अंमलबजावणी. प्रॉब्लेम काय? नाही, त्यांच्याकडे आहो पण त्यांच्याकडे इलेक्शन चालू आहे, माहोलच वेगळा आहे आपलं. आणि आम्हाला माहिती होतं ना डिलिमिटेशन पासच होणार नाही. आणि महिलांचं बिल आम्ही पास केलंय ना. हो, पण काही गरजच नव्हती. काही का डिलिमिटेशनला गरज नव्हती, कारण का आम्हाला माहिती होतं आम्ही बिल पाडणार आहे. आम्हाला गॅरंटी होती त्याची. तुमच्या सगळ्या दिल्लीच्या पत्रकारांना विचारा, मी किती दिवस त्यांना सांगते बिल पास होणार नाही, विचारा सगळ्यांना. कारण का नंबर जुळूनच येत नव्हते. मी 24 तास आधी महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्वाच्या पत्रकारांना सांगितलं होतं की आजपासून 24 तासांनी बघा हे बिल पास होत नाही. आणि त्याला अनेक कारण आहेत. आणि भारतीय जनता पक्षातल्याही वरिष्ठ नेत्यांना ती सगळी माहिती आहे. मला काय त्या तुतू मेमेत पडायचं नाही आता, कारण का विषय माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांचा शब्द आहे. परवा माननीय आदरणीय प्रधानमंत्री हे बोलले, कदाचित तोच कोट माननीय मुख्यमंत्र्यांनी केला असेल. लोकशाही आहे यार, दिल बडा रखो. लोकशाहीमध्ये जसं आपल्याला बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. पण माननीय मुख्यमंत्र्यांकडून मला जास्त अपेक्षा होत्या, कारण का ते खूप म्हणजे सुशिक्षित आणि हुशार आणि खूप वाचन करतात ते. त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडून अटॅकची अपेक्षा थोडीशी वेगळी होती. कारण महिला विरोधी आम्ही आहोत, किंवा ते दिल्लीवरनं ब्रीफिंग जे सगळ्यांनाच एनडीए मध्ये दिलेलं आहे त्याच्यात जी नोट असते, कारण का ते एक दिल्लीचं आहे की ते स्वतःचे पक्षाचे लोक आणि मित्र पक्षांना एक टाईप नोट पाठवतात. सगळ्यांची भाषणं त्याच फॉर्मॅटमध्ये आले, एका सुरात, एका स्वरात, एका शब्दात ते सगळे बोलतात. त्यामुळे कदाचित, कारण का मला देवेंद्रजी खूप अभ्यासू नेतृत्व आहे हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे महिला आरक्षणाचं बिल हे 23 मध्ये पास झालंय हे देवेंद्रजींना 2000% माहिती आहे. पण कदाचित दिल्लीवरनं जे नोट्स आले असतील, जे प्रेशर आले असेल की नाही पक्षाची आता हीच लाईन आहे ती चालवा, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यावर हे प्रेशर येऊ शकतं. ड्राफ्ट ठीक आहे ना, ते बघा लोकशाही आहे, आमच्यासाठी लोकशाही, त्याच्यामुळे त्यांचा बोलायचा अधिकार आहे. ते आणखीन एक गोष्ट जी माझ्या फोनवर आली, त्याच्यात ते असं म्हणाले की सगळी महत्वाची पदं ही काँग्रेस पक्षाने कधीच दिलेली नाही महिलांना, असा एक आरोप झाला असं मला वाटतं प्रेसमध्ये. नाही, मी एक लिस्ट तुम्हाला वाचून दाखवते ना. या देशाची पहिली प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी, महिला. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिसेस प्रतिभा पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. परत सांगते, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया फर्स्ट इंदिरा गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेस. प्रेसिडेंट ऑफ इंडिया फर्स्ट प्रतिभाताई पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. लोकसभा स्पीकर पहिली मिसेस मीरा कुमार, इंडियन नॅशनल काँग्रेस. पहिली महिला मुख्यमंत्री, इंडियन नॅशनल काँग्रेस, सुचेता कृपलानी. पहिली गव्हर्नर महिला, सरोजिनी नायडू, इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याच्यानंतर सिनियर काँग्रेस फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ UN जनरल असेंब्ली, इंडियन नॅशनल काँग्रेस, विजया लक्ष्मी पंडित. प्रॉमिनंट रोल इन क्विट इंडिया मूवमेंट, अरुणा आसिफ अली, महिला. थांबा, त्याच्यात अजून एक माहिती देते. फर्स्ट विमेन्स प्रेसिडेंट, इंडियन नॅशनल काँग्रेस, ॲनी बेसेंट. फर्स्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट, सरोजिनी नायडू. फर्स्ट वुमन प्रेसिडेंट आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स, महिला, इंदिरा गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेस. लॉंगेस्ट सर्विंग महिला प्रेसिडेंट एका पक्षाची, इंडियन नॅशनल काँग्रेस, सोनिया गांधी. अजून महिलांची नावं पाहिजे. हे सगळे निर्णय प्रक्रियेत डिसिजन मेकिंग, काँग्रेस पार्टी अध्यक्ष, प्रेसिडेंट ऑफ इंडिया,
प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, स्पीकर ऑफ इंडिया, मंत्र्या, गव्हर्नर, अजून काय पाहिजे, चीफ मिनिस्टर, UN असेंब्ली, ह्याच्यापेक्षा ह्या देशाच्या एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये कोण महत्वाचे निर्णय असतात हेच तर नेतात ना निर्णय. यात सगळ्या महिला, कुठलं तेव्हा आरक्षणही नव्हतं, या ओपन कॅटेगरीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने या सगळ्या महिलांना मोठ्या जबाबदाऱ्या, पद आणि यशस्वीपणे भारताची सेवा या सगळ्या महिलांनी केलेली आहे. मला अभिमान वाटतो तुम्हाला. आता आपण युद्धात आहोत, जग युद्धात आहे. पाकिस्तानचे 2 तुकडे करायची ताकद ही इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी करून दाखवली. बांगलादेश हा इंदिराजींनीच केला. ही ती महिलांची ताकद आहे. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून देशामध्ये नाही जगामध्ये प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राची लेक म्हणून तो अभिमान आपल्याला असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कदाचित भारतीय जनता पक्षाला सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया झाला असेल, असं होऊ शकतं. त्याच्यात काही गैर नाही, हे राजनीती आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी ठीक आहे ना. त्यांनी यंत्रणा चालवली आहे दिल्लीवरनं, सगळ्यांना सांगितलंय करा, ठीक आहे ना. व्हॉट इज रॉंग विथ इट? लोकशाहीमध्ये थोडंसं आंदोलन वगैरे. आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतोय. हा, आणखीन एक माननीय मुख्यमंत्री म्हणले, ते म्हणजे माझ्या फोनवरचं मी सांगते, जे काय पार्ट्समध्ये मला, मी पूर्ण नाही त्यांचं बघितलं, पण 2-4 महत्वाचे मुद्दे जे ऐकलेले हे तर हे महिला प्रक्रिये, मी त्याला डिटेल त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे आणि फॅक्च्युअल. माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की पक्षामध्ये 33%, आता जर एवढंच भारतीय जनता पक्षाला महिलांचा न्याय द्यायचा आहे तर 50% सीट त्यांनी भारतीय जनता पक्षाला पुढच्या लोकसभेत 50% द्या, 33 कशाला, 50% सीट द्यावा. त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की असं करणं शक्य नाही आहे, कारण तृणमूल काँग्रेस करू शकते, ममता बॅनर्जी करू शकतात, तर भारतीय जनता पक्ष पण करू शकते. कळला हा विषय? कळला ना तुम्हाला? 33% आरक्षण आम्हाला उगाच नाही नाही म्हणण्यापेक्षा पार्टी विदिन पार्टी द्या तुम्ही. एवढं त्यांचं आंदोलन वगैरे करायचंय तर त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री असं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स म्हणले की विरोधात दुसरं कोणी असेल तर अडचण काय, फरक पडतो. एकदा आपण एक मोठा सोशल चेंज करायचा निर्णय, जो होगा सो होगा, सत्ता गेली तरी चालेल, पण आम्ही आमच्या भारतातल्या महिलांना संधी देणार, कम व्हॉट मे. काय हरकत आहे ती लाईन घ्यायला? सगळ्याच पक्षांनी घ्यावी, माझं काय म्हणणं नाही. मागणी करायला आम्ही 33% आरक्षण महिलांसाठी ऑलरेडी पास केलेलं आहे. त्याची आम्ही सत्तेत असतो तर आतापर्यंत अंमलबजावणी करून आम्ही कामाला लागलो. आमचं ऑलरेडी एक मत आहे. आम्ही 2023 मध्ये बिल पास केलेलं आहे. मी पुन्हा सांगते, प्लीज कन्फ्यूज होऊ नका. सिंपल आहे. मूल 12वीत आहे, तुम्ही 10वी पास झाला का नाही प्रश्न विचारताय. 10वी पास झाल्याशिवाय मूल 12वीत जाणार कसं? तसंच 2023 मध्ये आम्ही महिला आरक्षण बिल एक मताने आम्ही सगळ्यांनी हे पास केलेलं आहे. अंमलबजावणी करायचा अधिकार हा सरकार आणि इलेक्शन कमिशनचा असतो, त्यांनी तो तातडीने करावा. आम्ही त्या दिवशीही विनंती केली होती, आज नोटिफाय करून 543 मध्ये करून टाका. इट्स ऑलरेडी डन. का सरकार निर्णय घेत नाही मला कळत नाहीये. तो बॉल इज नॉट इन आवर कोर्ट, बॉल इज इन गव्हर्नमेंट्स कोर्ट. त्याच्यामुळे जेव्हा हे आंदोलन करताय, मला आदर, ते आंदोलन महिलांच्या बाजूनी नाहीये, ते डिलिमिटेशन मध्ये सीट वाढवत नाहीये, त्याच्यात त्यांचं 2/3 झालं तर मग ते संविधान बदलू शकतील. अबकी बार 400 बार बदलेंगे संविधान. हे त्याच्या मागचं मोठं षडयंत्र आहे. त्या सीट्स वाढवण्याच्या मागचं हे षडयंत्र आहे. ह्याच्यात आमच्या बिचाऱ्या कष्ट करणाऱ्या, मेरिटवर असणाऱ्या महिला आरक्षणाच्या बिलचा काही संबंध नाही, कारण का ते बिल ऑलरेडी पास झाले. आरबीआयच्या गव्हर्नरचा आणि आम्ही विरोध करायचा संबंध कुठे? कोणी कधी केलाय आरबीआयच्या गव्हर्नरचा? उलट बरं झालं तुम्ही हा प्रश्न वेधला. मला आश्चर्य वाटतंय माननीय देवेंद्रजी हे कसं बोलले, कारण का देवेंद्रजींना नक्कीच माहिती आहे की त्यांच्या सरकारच्या काळात अनेक आरबीआयच्या गव्हर्नरनी राजीनामे दिलेत. कोणी त्यांना जा म्हणून म्हणलेलं नाही, राजीनामे दिलेत, कारण का पॉलिसी पॅरालिसिस हा आरोप मी करत नाहीये, हा गव्हर्नरांनी केलेला आहे. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की माननीय मुख्यमंत्री असं कसं म्हणाले, कारण का आरबीआय गव्हर्नर आफ्टर गव्हर्नरांनी राजीनामा या सरकारमध्ये दिलाय, आम्ही कधी मागितलेला नाही. एक, ज्युडिशरी बद्दल आमच्याकडून कधीही चुकीचं वर्तन झालेलं नाही. आमची एवढीच मागणी की ज्या जजच्या घरामध्ये
नोटा सापडल्या, त्याच्यावर या सरकारने काय ऍक्शन घेतली, एवढीच आमची मागणी, जी फक्त आमची नाहीये, सामान्य जनतेची मागणी आहे. आणि तिसरं, तुम्ही जे इलेक्शन कमिशनचं म्हणताय, इलेक्शन कमिशनचा सगळ्यात मोठा विक्टिम महाराष्ट्र आहे. ज्या पद्धतीने 2 पक्ष फोडले, कागदपत्र आमच्या बाजूनी असताना, अहो बाळासाहेब ठाकरे हयात असताना ज्या पक्षाची स्थापना त्यांनी केली, हयात असताना, माझ्यानंतर हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे बसणार हे त्यांनी सांगितलेलं असताना, उद्धवजींना त्या पदावर बसून बाळासाहेब जायच्या आधी हा निर्णय झालेला असताना, ज्या पद्धतीने तो पक्ष उद्धवजींकडून काढून घेतला, ती केस मी पाहिली ना. आणि आमचंच बघा ना, आदरणीय पवार साहेब स्वतः संस्थापक आहेत, सगळे कागदपत्र आमच्या बाजूने आहे. असं असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभाजनी केली, 2 पक्ष केले. 2 पक्ष करत असताना चिन्ह त्यांना, ज्यांनी पक्षांनी स्थापना केली त्याला रस्त्यावर टाकला, त्याला काही देणार नाही सांगितलं, त्याला कोर्टात उभं केलं, काढून टाकलं. 80 वर्षाच्या माणसाला सांगितलं नाही तुम्ही कुछ नाही किया, त्यांना पक्षातून काढून टाकलं, त्यांना लिगल नोटिसेस पाठवल्या, त्यांच्याकडून ज्या माणसांनी स्थापन केला पक्ष त्याला हद्दपार केलं. ही कुठली लोकशाही? मग राज ठाकरेंनी केलेलं जास्त योग्य नाही का? त्यांचं नाही पटलं, त्यांनी पक्ष काढला, वेगळी लाईन घेतली, ठीक आहे ना. पण इलेक्शन कमिशन मध्ये आम्हाला न्याय मिळाला का? मला सोडा, ज्या माणसांनी उभं 6 दशक या महाराष्ट्रात आणि देशात काम केलं, त्या शरद पवारांना इलेक्शन कमिशननी न्याय दिला का? 80व्या वर्षा माणसांनी शून्यातून विश्व उभं केलं. त्यांचा कोण काका मामा आमच्यासारखा नव्हता. ते परिवारवाद नाही आहेत, आम्ही सगळे, दादा आणि मी परिवारवाद आहे. आणि मी दादा असतानाही म्हणायचे की दादा आणि मी परिवारवादचे प्रोडक्ट्स आहोत. पण शरद पवार इज नॉट परिवारवाद. शरद पवारांनी शून्यातून विश्व उभं केलं, आणि शून्यातून विश्व उभं केलं, आणि त्याच 80 वर्षाच्या योद्ध्याला यांनी पक्षातून काढलं, नोटिसेस पाठवल्या. का नाही आम्ही इलेक्शन कमिशनचा विरोध करणार? आम्हाला न्यायच नाही मिळाला. कारण आम्ही कोर्टात, आजही आमची केस चालली आहे. आमची कुठली व्यक्तीबरोबर लढाई नाहीये. आज आमच्याकडून पक्ष काढला, उद्या त्यांच्याकडून काढतील. हा अन्याय आमच्यावर झाला तर कुणावर होऊ नये तेवढ्यासाठीच सीमित आमची लढाई. खरं तर माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा आहेत. कारण ह्या भोंदू बाबाच्या केसमध्ये राऊत साहेब असतील, मी असतील, हे बघा, ही लोकशाही असती. विरोधक म्हणून काय रोजच आम्ही काय त्यांच्याबद्दल वाईट बोलणं हे गरजेचं नाही. आम्ही त्यांच्याबद्दल, ते जेव्हा चांगलं काम करतात तेव्हा देवेंद्रजींचा मीही कौतुक करते, राऊत साहेबही करतात, त्याच्या उलट्या सुलट्या बातम्या पण तुम्ही करतात. पण कधीतरी एका लोकशाहीमध्ये एखाद्याने चांगलं काम केलं त्याच्याबद्दल चांगलं बोललंच पाहिजे. आणि या भोंदू बाबाच्या केसमध्ये ज्या पद्धतीने जेव्हा केस सुरू झाली तेव्हा ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्रीने ऍक्शन घेतली ही कौतुकास्पद आहे. आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही दबावाखाली येऊ नये आणि पारदर्शक, तिथल्या महिला असतील, ती हवालाची केस असतील, हे पैसे कुठून कुणाचे कुठून कसे जात आहेत, बाहेर जात आहेत, खूप मोठा मनी लॉन्ड्रिंगचं रॅकेट आहे असं साधारणपणे सगळे वर्तमानपत्र आणि चॅनल्स बघितलं तर दिसतंय. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची अपेक्षा आहे की आता मग नाशिकची केस आली, बऱ्याच ठिकाणून काल तर एक आदिवासी मुली गायब होत आहेत अशीच तुमच्या चॅनलवर बातमी आली, अतिशय चिंताजनक आहे. त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज सकाळी लिहिलेलं आहे. त्याच्यात मी माननीय मुख्यमंत्र्यांना एवढीच मागणी केली आहे, मगाशी मी बोलले तसं, की प्रत्येक ऑफिसमध्ये विशाखा कमिटी आहे का नाही, त्याची अंमलबजावणी होते का नाही, त्याचे नियम कायदे पाळणे, ह्याचा राज्याचा आढावा माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. आज परिस्थिती जेव्हा गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये, आणि आज त्यांनी जे बिल घेतलं त्याला महाराष्ट्रात महिला आयोगाला अध्यक्ष नसल्यामुळे केंद्रातल्या महिला आयोग त्यांना बोलवायला लागल्या. तर मग महाराष्ट्रात लोकल महिला आयोग नको का? कारण का त्याला एक अध्यक्ष नको का? आता त्या ज्या आदिवासी मुली गेल्या, मिसिंग मुली आहेत, त्यांना कोण न्याय देणार? त्याच्यानंतर महिला पोलिसांबद्दल अनेक सूचना आल्या. त्या पिंक गाड्यांचा एवढा मोठा कार्यक्रम झाला, त्याचं पेट्रोलिंग का नाही वाढवत आहे? मग प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक महिलेला आधार वाटला पाहिजे जाताना, की मी पोलीस स्टेशनला गेले, माझ्यावर अन्याय झालाय, मला न्याय मिळेल. ह्याच्यासाठी आम्ही करू ना मदत महाराष्ट्र सरकारला. अनेक एनजीओज आहेत, आम्ही सगळे विरोधात असलं तरी कॉमन मिनिमम प्रोग्राम जर काढला. आता कुपोषणासारखा विषय, कुपोषणात काय आमचं वेगळं मत असणार आहे का मुख्यमंत्र्यांपेक्षा? का नाही काही गोष्टींवर आपण एकत्र महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं? त्यांनी हाक दिली तर आम्ही देऊ ना. मी ह्याच्या ड्रग्स बद्दल किती वेळा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्या तुमच्या चॅनलवर मी त्यांना किती विनंती केली की तुम्ही ड्रग फ्री महाराष्ट्र करा, आम्ही ताकदीने देवेंद्रजींच्या मागे उभं राहू.
का नाही आम्ही हे करणार? पहिलं मी नेहमी सांगते, पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे देशासाठी, राज्यासाठी आणि पक्षासाठी आम्ही ताकदीने या ऑर्डरमध्ये काम करू. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये जेव्हा हल्ला झाला पेहलगाममध्ये, ऑपरेशन सिंदूरला सगळ्यात ताकद पहिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट होतं की आम्ही देशाबरोबर आहोत. मी तर कॅम्पेन काही फॉलो करत नाहीये, कारण का गेले 4 दिवस ही सगळी गडबड दिल्लीला चालली होती आणि त्याच्यानंतर आता वेस्ट एशियाचा जो इश्यू आहे तो अतिशय गंभीर आहे. त्यामुळे वेस्ट एशियामध्ये काय होईल त्याचा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर आता दिसायला लागलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये असल्यामुळे या बाय इलेक्शनचा फारसा अभ्यास मी नाही केलेला, पण तुम्ही आता सांगितलंय तर नक्की त्याच्याबद्दल माहिती घेईन. मुझे आश्चर्य लगा क्योंकि महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी बहुत विद्वान है और उनका अनुभव भी बहुत ज़्यादा है, तो मुझे आश्चर्य लगा उनका स्टेटमेंट देख के, क्योंकि महिला विधेयक ये 2023 में पास हो चुका है, उसको सिर्फ इम्प्लीमेंट करना है. ये बिल महिलाओं का नहीं था, ये डिलिमिटेशन का था, क्योंकि महिला आरक्षण का बिल 2023 में पास हो चुका है. वो 24 में भी कर सकते थे आरक्षण, आज भी कर सकते, किसने रोका है? हमने डिबेट में भी कहा कि आज भी आप इम्प्लीमेंटेशन करना चाहते तो हम रात देर तक यहाँ बैठने के लिए तैयार है, चलिए. और हमने तो एक मत में पास किया 2024 में, हम भैया 26 में बैठे हुए.